घरात लग्न समारंभ असो वा कोणतेही शुभ कार्य असो तर कपड्यांची ज्वेलरीची चिंता करताय, मग आता चिंता करणं सोडा। आज प्रभाग क्रमांक 10 येथील राजगुरुनगर येथे ओपन स्पेसमध्ये स्टेज व तेथील परिसरांचा सुशोभीकरण कामाचा शुभारंभ गडिंग्लज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते व परिसरातील नागरिकांच्या हस्ते पार पडला। आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रभागात 2.5 ते 3 कोटी रुपयांचा विकास निधी आणला आहे आणि मंत्री मुश्रीफ यांनी केलेल्या विकास कामाबद्दल तेथील नागरिकांनी देखील आभार मानले। आजच्या या शुभारंभाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। नमस्कार, सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 10 येथील राजगुरुनगर येथे ओपन स्पेसमध्ये नुकताच मान्यवरांच्या हस्ते ओपन स्टेज आणि सुशोभीकरणाचा शुभारंभ नुकताच पार पडलेला आहे। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गुंडू पाटील आहेत। गुंडू साहेब, काय सांगाल नेमक्या या शुभारंभाबाबत? खरोखर मनस्वी आनंद होतो। प्रभाग क्रमांक 10 मध्ये या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, माझं दैवत, आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब, आमदारकीपूर्वी आम्ही इथं शब्द दिला होता या लोकांना। ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक होती त्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आम्ही लोकांना शब्द दिला होता की जी तुमची विकास कामं असतील, मग अंतर्गत रस्ते असतील, तुमचा मेन रोडचा राजगुरुनगरचा प्रश्न असेल, तसंच ओपन स्पेसचा तुमचा सुशोभीकरणाचा प्रश्न असेल, हा नगरपालिका निवडणुकीच्या आधी आम्ही 100% राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या माध्यमातून 100% आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार। आणि खरोखर मला मनस्वी आनंद होतो की आज मागच्या वेळेला आमदारकीपूर्वी आम्ही मेन रोडचं उद्घाटन आणि रस्ता देखील आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते त्याचे उद्घाटन देखील आम्ही घेतलं त्या रस्त्याचं, तसेच अंतर्गत रस्ते देखील। आणि आज 10,35,000च्या या ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाचे आज उद्घाटन आमचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने असतील, आमचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे असतील आणि या विभागाचे आमचे जे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करतात ते अण्णासाहेब देवगोंडा असतील, तसेच उदय देसाई असतील, सर्वच, आणि विशेष करून कांबळे सर असतील, या भागातील सर्व लोकांचे जे मागण्या होत्या त्या पद्धतीनं आम्ही आज त्याचं शुभारंभ घेतलेला आहे। आणि खरोखर मनस्वी आनंद होतो की आम्ही काम करून लोकांच्या दारामध्ये जातो। त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला लोकांना एवढीच शहरातील लोकांना विनंती करायची आहे की 22 नगरसेवक असतील आणि जनतेतून जो नगराध्यक्ष निवडायचा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा असावा, महायुतीच्या विचाराचा असावा आणि मुश्रीफ साहेबांच्या विचाराचा असावा। गडिंग्लज शहराचा जर विकास करायचा असेल, गडिंग्लज शहर जर जिल्ह्याच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या नकाशावर आणायचं असेल, मी गडिंग्लज शहरातील व्यापारी वर्गाला असेल, युवक वर्गाला असेल, शेतकरी वर्गाला असेल, तसेच माझ्या माता भगिनींना असेल, सर्वांना मी कळकळीची विनंती करतो की आपलं गडिंग्लज शहर पुढे नेलं पाहिजे। यासाठी महायुतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे तुम्ही ताकदीने आणि शक्तीने इथून पुढच्या काळामध्ये राहावं, हीच मी नम्रतेची विनंती करतो। सर, निवडणुका उंबरठ्यावर आलेल्या आहेत आणि तरीसुद्धा मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून अथवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकास कामाचा शुभारंभ नारळ फोडायचे काम सुरू आहे, काय सांगाल याबाबत? ज्या वेळेला मुश्रीफ साहेब ह्या विभागाचे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तो दिवस आठवा आणि आजचाही दिवस आठवा। आलेल्या दिवसापासून त्यांचं जे कार्य चालू आहे ह्या विभागासाठी ते आज तागायत अविरत काम चालू आहे। विकासाची घोडदौड जी त्यांची चालू आहे त्याच्यात आम्हाला सहभागी होता आलं आणि आम्ही सगळे जे असे आज कार्यकर्ते तुमच्यासमोर जे ताटमानेने उभे आहोत ते फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेबांच्या आशीर्वादामुळं। आज नगरपालिकेचा समोर आपण सगळ्यांच्या समोर जाताना आम्हाला एक आनंद होतो की आम्ही त्यांना दिलेली वचनं 1 वर्षामध्ये सगळी पूर्ण केली आणि पूर्ण करूनच आम्ही ताटमानेनं त्यांच्यासमोर जातो आहे। आता राहिला प्रश्न विकासाचा। जवळपास प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक गल्लीबोळामध्ये गुंडू पाटील असतील, आम्ही असो, आमच्या प्रत्येक कार्यकर्ता महेश सलवादे आहेत, ही सगळी रात्रंदिवस झटून अक्षरशः रक्ताचं पाणी करून या विभागासाठी, प्रत्येक विभागासाठी झटलेले आहेत। मुश्रीफ साहेबांच्या एका आदेशाला आम्ही शब्द प्रमाण मानून ही सगळी काम करणारी मंडळी आम्ही आज नगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जातो आहोत। मला सगळ्या गडिंग्लजकरांना नम्र विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या या महायुतीला तुम्ही आशीर्वाद द्यावा आणि उरलेली जी काही कामं उरली सुरली आहेत
त्याच्यामध्ये मग स्टेडियमचं काम असेल, एखादं IT पार्क जे कोल्हापूरला आणायचं आहे त्या माध्यमातून गडिंग्लजला अजूनही MIDCमध्ये गडिंग्लजच्या एक काही उद्योगधंदे आणायचे आहेत. या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ज्या आता प्रोडक्टिव्ह गोष्टी आता आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. त्यासाठी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता गडिंग्लजकरांनी आम्हाला साथ द्यावी, या महायुतीला आशीर्वाद द्यावा आणि उरलेला तुमचा काय जो विकास आहे तो आमच्याकरवी पूर्ण करून घ्यावा, एवढीच मी तर या निमित्तानं विनंती करतो. महेशदा, सध्या निवडणुका आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये तुमचं नाव चर्चेत आहे. काय सांगाल एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जी ज्या पद्धतीने विकास कामे सुरू आहेत, काय सांगाल याबाबत? वास्तविक आता तुम्ही म्हटला नगराध्यक्ष च्या उमेदवारासाठी मी इच्छुक आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण ह्या इच्छुक मी होण्यासाठी गडिंग्लज शहरातील जे माता भगिनी आहेत किंवा आमच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत, जे आम्ही आजपर्यंत 7-8 वर्ष जे समाजासाठी सेवा केलो आहे त्या माध्यमातून या लोकांनी माझं नाव इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. कारण की मी काय तेवढा कॅपेबल आहे असं मला वाटत नाही. माझे नेते जर मला ताकद दिली तर नक्कीच मी नगराध्यक्ष होईन आणि गडिंग्लजची जनता जर माझ्या पाठीशी राहिली तर मी नक्कीच साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन करेन आणि येथील नगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकू आम्ही. प्रभाग क्रमांक 10मध्ये जवळपास 2.5 ते 3.25 कोटीची कामं आम्ही केलेली आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. आणि आम्ही दिलेल्या नागरिकांना जो शब्द दिला होता त्या शब्दाला आम्ही पार होतो, याचाही आम्हाला गर्व आहे. तरी येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जो कोणी उमेदवार देतील त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे राहावं ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. आज या ठिकाणी आपला ओपन पेजचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झालेला आहे. प्रथमतः मी मुश्रीफ साहेबांचं आभार मानतो आणि या ठिकाणी माझे जे राष्ट्रवादीचे शिलेदार कार्यकर्ते आहेत त्यांचंसुद्धा मी प्रथमतः इथं स्वागत झालेलंच आहे. परंतु या तत्पूर्वी सांगण्याची गोष्ट म्हणजे गेली 3 वर्ष या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत. आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घेण्यासाठी वारंवार आम्ही ज्या वेळेला बोलवेल त्या वेळेला ही सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत असायचे आणि या तिन्ही कॉलनीमधील सर्व नागरिक, आमचा महिला वर्ग, ज्येष्ठ वर्ग, युवा वर्ग आणि सर्व तरुण मुलं हे आमच्या सगळ्यासोबत आहेत. पण साहेबांनी जे आम्ही त्यांना सांगितलं शिलेदारांना, त्यांनी तिथून जो मुश्रीफ साहेबांचा निधी आणला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेन रोड जो आहे तो मेन रोड त्यांनी करून दाखवला. कारण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की चालताना सुद्धा आम्हाला खड्ड्यात पाणी किती आहे याचा अंदाजसुद्धा येत नव्हता. परंतु उद्घाटन करायला आले त्यावेळेला हे शिलेदार सर सगळे कार्यकर्ते म्हणाले साहेबांना आत ओपन पेसमध्ये आणूया. आणि ओपन पेसमध्ये येत असताना साहेबांना ज्या अडचणी आल्या, त्यांना जे समस्या जाणवली, लगेच तात्काळ त्यांनी तिन्ही अंतर्गत रस्ते पूर्ण करून दाखवले आणि सभेमध्ये ओपन पेस तुमचा मंजूर करून भविष्यात मी देईन आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे जे काही उमेदवार द्याल त्यांच्या पाठीशी आमच्या तिन्ही कॉलनी सोबत राहतील आणि या ठिकाणी भरघोस मतानं आम्ही मतदान करू. 500 रुपयाच्या वर खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार हमखास आकर्षक गिफ्ट. चला तर मग आजच भेट देऊया सण समारंभ तुमचे आणि जबाबदारी नवदुर्गा वस्त्रदालनची. आमचा पत्ता डॉक्टर राजेंद्र प्रसाद रोड, आयुष्मान क्लिनिक जवळ, गडहिंग्लज. आमचा संपर्क क्रमांक 7058730193 किंवा 9637701475.